लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नाशिक जिल्हा न्यायालयात असंघटित कामगारांसाठी विशेष कक्षाचे औपचारिक उद्घाटन. वेठबिगारी, मानवी तस्करी व कामगारांच्या शोषणाविरोधात आता एकाच छताखाली मोफत कायदेशीर मदत. असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या मूलभूत हक्काची जाणीव करून देण्याबरोबरच वेठबिगारी, मानवी तस्करी आणि विविध प्रकारच्या शोषणाला बळी पडलेल्या कामगारांना सुलभ व जलद कायदेशीर न्याय मिळावा या उद्देशाने जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक येथे विशेष कक्षाचे स्पेशल सेल औपचारिक उद्घाटन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक, श्री अमृत वाहिनी ग्रामविकास मंडळ आणि IJM यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश सतीश शिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या विशेष कक्षाचा मुख्य उद्देश असंघटित क्षेत्रातील विशेषतः वेठबिगारी किंवा मानवी तस्करीचे बळी ठरलेले तसेच शोषित कामगार व नागरिकांना तातडीने कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे हा आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरजू कामगारांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन, समुपदेशन, न्यायालयीन सहाय्य, बचाव तसेच पुनर्वसनासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे अन्याय व शोषणाला बळी पडलेल्या कामगारांना त्यांच्या हक्कासाठी कायदेशीर लढा देण्यास मोठी मदत होणार आहे. 19 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या कायदेशीर क्षमता विकास कार्यक्रमातून या विशेष कक्षाची संकल्पना पुढे आली होती. कामगारांच्या मूलभूत हक्कांचे तसेच मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासाठी ही यंत्रणा समर्पितपणे कार्य करणार आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना अनेकदा कायदेशीर अधिकार, शासकीय योजना आणि उपलब्ध न्याय व्यवस्थेबाबत पुरेशी माहिती नसते. अशा परिस्थितीत वेठबिगारी, मानवी तस्करी, जबरदस्तीची मजुरी आणि अन्य प्रकारच्या शोषणाच्या घटना घडल्यास पीडितांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. यासाठी हा विशेष कक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दरम्यान वेठबिगारी, मानवी तस्करी किंवा असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या शोषणाची कोणतीही घटना अथवा संशय आढळल्यास नागरिकांनी तातडीने संबंधित मदत कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मदत कक्ष 15100, अमृत वाहिनी ग्रामविकास मंडळ कामगार मदत कक्ष 9011602233 या क्रमांकावर संपर्क साधून नागरिक व कामगारांना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या NALSA योजनेअंतर्गत उपलब्ध कायदेशीर मदतीचा लाभ घेता येणार आहे. या विशेष कक्षामुळे नाशिक जिल्ह्यातील असंघटित कामगार, वेठबिगारी आणि मानवी तस्करीच्या घटनांमध्ये पीडितांना वेळेवर कायदेशीर संरक्षण, न्यायालयीन सहाय्य आणि पुनर्वसनाची मदत मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे. नमस्कार, मी प्रवीण पोहरे, जिल्हा न्यायालय नाशिक. आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक, श्री अमृत वाहिनी ग्रामविकास मंडळ आणि IJM यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक येथे असंघटित कामगारांसाठी एक विशेष कक्षाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनेअंतर्गत हा कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार, विशेषतः वेठबिगारी, मानवी तस्करींची बळी ठरलेले आणि शोषित नागरिक यांना सुलभ व जलद कायदेशीर न्याय मिळवून देणे हा या विशेष कक्षाचा मुख्य उद्देश आहे. या कक्षामार्फत कामगारांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन, समुपदेशन, न्यायालयीन सहाय्य तसेच बचाव व पुनर्वसनासाठी सर्वोत्तरी मदत केली जाईल. 19 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या कायदेशीर क्षमता विकास कार्यक्रमातून ही संकल्पना पुढे आली होती. कामगारांच्या मूलभूत हक्कांचे आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी एक समर्पित यंत्रणा म्हणून काम करेल. नागरिकांना विनंती आहे की वेठबिगारी, मानवी तस्करी किंवा असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या शोषणाची कोणतीही घटना किंवा संशय आढळल्यास तत्काळ पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हेल्पलाईन 15100, अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ कामगार हेल्पलाईन 9011602233. आपली एक वेळेवर दिलेली माहिती एका पीडितेची सुटका, पुनर्वसन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकेल. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.